परातीत परात, चांदीची परात, परातीत परात, चांदीची परात. काय काम करून इतका साधा माणूस. म्हणजे मी बऱ्याचदा पाहिले की जे लोक खूप क्रिएटिव्ह आणि खूप स्किल्ड असतात ना, ते इतके कमी बोलतात ना, कारण त्यांचं अख्खं लक्ष कामात असतं. आधी जे काही चुकीच्या गोष्टी शिकलेलो असतो त्या पुसून टाकायच्या आहेत, नवीन संस्कार करून घ्यायचे आहेत स्वतःवरती नाटकातले, आणि तशी टीम मला पूरक मिळालेली आहे. तर गिरगावला मला वाटतं पाडव्याच्या वेळेस शोभायात्रेलाच तुम्ही मला विचारला होता हा प्रश्न की यावर्षी नाटक करणार आहे का, आणि त्यावेळेस मी म्हणालो होतो की करणार आहे, पण त्यावर्षी केलं नव्हतं. पण ते वर्ष आता आहे 2026 मध्ये नाटक करतोय. म्हणजे तुमच्या मनात होतं खरं तर. होतं ते खरं. मॅनिफेस्टेशन. नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 2026 साल हे मराठी नाटकांसाठी खूप काही घेऊन आलेले आहे. मुळात मराठी नाटक हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि एक अतिशय नेहमी वापरलं जाणारं आपलं आवडतं वाक्य आहे. म्हणजे ते आपण ऐकलेलंच असतं की घरामध्ये संवाद होत असतो. आपल्या आजी आजोबा म्हणतात आमच्या पिढीची गोष्ट वेगळी होती आणि हे शीर्षक असू शकतं. हो, हे शीर्षक आहे. अमोल पाटील लिखित, अद्वैत दादरकर दिग्दर्शित आमच्या पिढीची गोष्टच वेगळी हे नवं नाटक आता या आठवड्यात रंगभूमीवर येते आणि या नाटकातल्या एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारे 2 कलाकार माझ्यासोबत आहेत, जे माझे आवडते कलाकार आहेत. मालिकातनं, नाटकातनं त्यांना आपण बघितलेलं आहे. शर्मिलाचं काम बघितलं आहे आम्ही, आणि अक्षरला आम्ही सिरियल्समधनं बघितलेलं आहे. तर अक्षर कोठारे आणि शर्मिला शिंदे, तुम्हा दोघांचंही स्वागत स्वामी कृपा क्रिएशन्सतर्फे. मला विचारायचं, प्रोमो एकदम झकास झाला होता, व्हायोलिन वगैरे वाजवताना. कुठल्या पिढीमधला तू आहेस ते लोकांनी बघितलं, पण आता सांग परत. मी बरोबर त्या पिढीतला आहे ज्या पिढीची गोची होणार आहे, मधल्या पिढीतला आहे. कारण ज्याच्याकडे आई वडिलांचे संस्कार आहेत, त्या आई वडिलांचे संस्कार पुढे ट्रान्सफर करायची जबाबदारी ज्या पिढीवर आहे, आणि ती तो करू शकतो की नाही अशी गोची जी झालेली आहे, त्या पिढीचं प्रतिनिधित्व मी करतोय. म्हणजे खरं तर मिलेनियल ज्यांना आपण म्हणतो 90sची मुलं, मी अगदी अभिमानाने नेहमी म्हणते मी 90sची मुलगी आहे. कारण खरंच ना, ह्या पिढीने सगळं बघितलं असं मला म्हणता येईल. म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती पासनं टेक्नॉलॉजीचा अतिरेक झालाय तिथपर्यंत बघितलं. त्यामुळे या पिढी मिलेनियल्स अशी पिढी आहे ना की 70s 80s मधल्या लोकांशी पण त्यांचं पटतं, नवीन येणाऱ्या मुलांशी पण त्यांचं पटतं. तर ती मधली जी पिढी आहे ना, ब्रिज म्हणता येईल. आम्ही 2 पिढ्यांमधला तो ब्रिज आहोत. आणि कधी कधी ब्रिजला काही तडे पण जातात, कोसळायला येतो, मग तो ब्रिज कसा स्वतःला सावरतो, हे सगळं त्या पिढीचं आम्ही प्रतिनिधित्व करतोय. अक्षर आणि शर्मिला दोघांनाही प्रश्न आहे की तुमची जी कॅरेक्टर्स आहेत, आणि मगाशी आम्ही तालीम बघितली, शर्मिलाचं कॅरेक्टर तर भन्नाटच आहे. म्हणजे यावर्षीची बहुतेक सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री वगैरे असं नाही, माहिती नाही, तर आधीच जाहीर करून टाकूया. तर असं वाटतंय एकंदर. येस, तर मला तुमच्या कॅरेक्टरविषयी पण सांगा, आणि तुमचं एकंदरीतच सुनील, हर्षदा, उमेश, प्रिया, नंदू सर सगळ्यांबद्दल ट्युनिंग आहे, तुमच्या टीमबद्दल पण बोला. माझं कॅरेक्टर जे आहे, माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे मकरंद मधुकर गणपुले. सदाशिव पेठेत राहणारा, तिथे लहानाचा मोठा झालेला, तिथून फॉरेनला शिकायला गेलेला, तिथेच नोकरी लागली त्याला, आणि तिथे तो स्थायिक झाला. अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातले किंवा मराठी संस्कार ही सगळी याची जबाबदारी, आणि ते पुढे घेऊन जाणं, म्हणजे तिथे जाऊन लंडनमध्ये राहून सुद्धा, फॉरेनला राहून सुद्धा त्याचं जितकं फॉलो करता येईल ते तितकं फॉलो करणं, आणि प्लस नंतर त्याला मुलगी झाल्यानंतर ते तिच्यामध्ये पण ते रुजवणं, याची जी धडपड आहे, तशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे. आता मी फार त्याच्याबद्दल बोलू शकत नाहीये, कारण त्याच्या अवतीभोवती गोष्टी घडणार. पण हा, गोची बघायला मिळणार आहे माझ्या कॅरेक्टरची, एवढं नक्की. माझ्यासाठी कुठलंही प्रोजेक्ट घेताना किंवा पात्र सिलेक्ट करतानाचं जे सगळ्यात महत्त्वाचं जे बेसिक जी रिक्वायरमेंट माझी असते ती म्हणजे की हे आधीच्या पात्रापेक्षा वेगळं आहे का. तर ती पुन्हा एकदा ती फुलफिल झाली असं मला म्हणता येईल. ते कितपत मला करता येतं ते मला माहिती नाही, पण ॲटलिस्ट या गोष्टीवरती तरी मी आता कॉन्फिडंट आहे की हे खूप वेगळं आहे आधीच्या पात्रांपेक्षा. तर मला आनंद होतोय की मी पहिल्यांदा एक जर्मन ब्रिटिश व्यक्तीचं पात्र साकारतीये, जी मराठी नाही आणि जिचा नवरा मराठी आहे, सदाशिव पेठेतला आहे, पण मी जर्मन ब्रिटिश आहे. तर भाषेचं एक चॅलेंज आहे, आणि थोडंसं आता सगळंच बदलतं. म्हणजे तुम्ही जेव्हा इंडियाच्या बाहेर जाता, सगळंच विचार करण्याची पद्धत, कल्चर सगळंच वेगळं ठरतं. प्लस ते मराठी माणसाला फार एलियन पण वाटू नये.
तर ती थोडीशी कसरत असलेलं कॅरेक्टर आलेलं आहे. तर मला मजा येते, एक नवीन चॅलेंज आहे माझ्यासाठी. म्हणजे आधी ग्रामीण होते तर आता एकदम मॉडर्न आहे. तर ज्या लोकांना आरती आवडली आहे त्या लोकांना नाव नाही सांगत मी माझं, कारण ते मजेशीर नाव आहे. तर माझं हे पात्रही आवडावं अशी माझी इच्छा आहे. ज्या प्रकारची भाषा तू मगाशी बोलत होतीस त्यावरूनच मला अंदाज आला. म्हणजे नाटक गंभीरही असू शकतं, माहित नाही काय ते गुलदस्तात आहे, पण एकंदरीत तो जो विनोद ह्युमर तिथे क्रिएट होतो शब्दांवरनं भाषेवरनं, तर त्याच भन्नाट भाषेत तू काहीतरी बोलावंस थोडंसं असं वाटतंय. एखाद दुसरं वाक्य. फळातीत फळात चांदीची फळात, फळातीत फळात चांदीची फळात, मकरंदराव बसले दारात, सावकाशी घरात. वा, वा, वा. आणि आणखीन एक महत्वाचा जो तुमच्या नाटकातला जो धागा आहे तो म्हणजे शर्मिलाच्या बाबतीत खास महत्वाचा, कारण संदेश बेंद्रे यांच्याशी असलेलं ट्युनिंग सगळे विचारणारच कारण अनेक प्राइजेस मिळालेली आहेत. सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार संदेश बेंद्रे, आणि त्यात प्रत्येक नाटकात शर्मिला शिंदे आहेतच. काय ट्युनिंग आहे? काहीतरी देवाच्या मनात आहे की चांगल्या दिसणाऱ्या सेटवरच मी काम करावं. कारण संदेश जिथे येतो तिथे तामझामवाला एक कमाल सेट असतोच, जिथे ऍक्टरलाही वावरताना असं वाटेल की वाव आपण कुठल्या दुनियेत आलो, जे पहिल्या नाटकापासून चालू आहे. तर बहुतेक इच्छा असेल, रंगदेवतेची इच्छा असेल की मी सुंदर स्टेजवर काम करावं, तर ती फुलफिल झाली. आणि काहीतरी असेल मागच्या जन्मीचं आमचं नातं. आणि संदेशबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्या माणसाला प्रत्येक वर्षी किमान 2 नॉमिनेशन आणि मिनिमम एक अवॉर्ड तरी असतोच. तर मी आय लुक अप टू हिम की यार काय काम कर, इतका साधा माणूस. म्हणजे मी बऱ्याचदा पाहिले की जे लोक खूप क्रिएटिव्ह आणि खूप स्किल्ड असतात ना, ते इतके कमी बोलतात ना, कारण त्यांचं अख्खं लक्ष कामात असतं. तर त्यामुळे इतका अबोल माणूस आहे. तर मला नेहमी त्यांच्याकडे बघून असं वाटतं की हा माणूस मनात काय विचार करत असेल. पण संदेश कितीही अबोल असले तरी ते तालीम बघितल्यानंतर हळूच येऊन मला मागे सांगतात, हे छान वाटलं हा, ते छान वाटलं हा. तर मी वेट करते, कारण बाकी लोक खूप बडबड करणारे आम्ही आहोतच, पण एक शांत बसणारा माणूस जर असला ना, तर तो काय म्हणणार आहे ह्याच्याकडे खूप लक्ष असतं. तर मी नेहमी ना, संदेश बसला असेल तर माझ्या मनात सुरू असतं, संदेशला काय वाटत असेल, संदेशला हा सीन बघून माझ्याबद्दल काय वाटत असेल. तर मी वेट करत असते की त्यांना काय वाटेल. म्हणजे जरी ते नेपथ्य करत असले तरी त्या माणसाला नाटकाचा इतका अनुभव आहे आणि सगळं कळतं, त्यामुळे आपल्याला एक कळायला लागतं. तर मी आय लुक अप टू हिज कमेंट्स. अक्षर, मालिका हे माध्यम तुझ्यासाठी काही नवीन नाही. रंगभूमीवरती आता लोकांशी जेव्हा जोडला जाणार आहेस तेव्हा त्या रंगभूमीकडनं काय अपेक्षा आहेत आणि प्रेक्षकांकडनं काय अपेक्षा आहे? खरं तर रंगभूमी सुद्धा काही नवीन नाहीये माझ्यासाठी. म्हणजे नाटकातूनच मी आलेलो आहे, खरं. पण टेलिव्हिजनमुळे ते करता आलेलं नाहीये फार. पण अपेक्षा म्हणजे माझ्याकडून अशी आहे की आता 5 वर्षांपूर्वी मी रंगभूमीवर काम केलेलं आहे. मी वाट बघत होतो गेली 5-6 वर्ष की नाटक आपल्याला चांगलं हवंय. तसं मला नाटक मिळालंय. आता ते चेक करणं की आता इतक्या वर्षानंतर आपण पुन्हा रंगभूमीवरती काम करतोय, तर आधी जे काम केलेलं त्याच्यापेक्षा बेटर काम करायचं आहे. आधी जे काही चुकीच्या गोष्टी शिकलेलो असतो ते पुसून टाकायच्या आहेत, नवीन संस्कार करून घ्यायचे आहेत स्वतःवरती नाटकातले. आणि तशी टीम मला पूरक मिळालेली आहे. म्हणजे अद्वैत सारखा दिग्दर्शक, प्रोड्युसर्स कमाल, को ॲक्टर्स कमाल, म्हणजे हर्षदाताई, सुनील सर, शर्मिला यांच्याबरोबर काम करणं हे कुठल्याही ॲक्टरसाठी एक वर्कशॉपच आहे माझ्यासाठी. मी त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोय की हे नाटक मला खूप काही शिकून जाणार आहे. सो तुम्हाला आम्ही बेस्ट ऑफ लक देतो. थँक्यू. आणि थँक्यू, तुम्ही आलात. तुमचे प्रश्न मला नेहमी आवडतात. नेहमी यांच्या इंटरव्ह्यू मध्ये मला एवढी मजा येते आणि मलाही दिसले की असं अरे वा, आज यांचा इंटरव्ह्यू आहे. मला आठवतं गिरगावला, मला वाटतं पाडव्याच्या वेळेस शोभायात्रेलाच तुम्ही मला विचारला होता हा प्रश्न की यावर्षी नाटक करणार आहे का. आणि त्यावेळेस मी म्हणालो होतो की करणार आहे, पण त्या वर्षी केलं नव्हतं. पण ते वर्ष आता आहे, 2026 मध्ये नाटक करतोय. म्हणजे तुमच्या मनात होतं ते खरं. मॅनिफेस्टेशन. आणि आपण म्हणतो ना की इच्छा जी मनात असते, मी खरंच म्हणजे आता मी हा प्रश्न विचारलेला अक्षरलाही मला आत्ता आठवत नव्हतं, प्रामाणिकपणे सांगतो, पण ती इच्छा माझ्या मनातली असेल, पण ती करता करविता स्वामी कृपेने ती पूर्ण होते. त्यामुळे शुभेच्छा देतो तुम्हाला दोघांनाही. आणि लोकांना सांगू आपण प्रेक्षकांना, नाटकाला मस्तपैकी प्रतिसाद द्या. 3 पिढ्यांचं नाटक आहे आणि तुम्हालाही हे नाटक बघताना, कारण तालीम बघताना मी विचार करतो, हो हा डायलॉग मी कुठेतरी ऐकलाय. आमच्या पिढीची गोष्टच बघी, प्रत्येकाच्या मनात कनेक्ट करणारी. सो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अक्षर आणि शर्मिलाला खूप शुभेच्छा. धन्यवाद.